शांततेत कुस्ती पाहिजे. शेरा सहज उभारायला शेरा संतोष गुरु महान मल्ल आणि गोविंद पवार महाराष्ट्राचे महान मल्ल तो जीवलग मित्र स्वर्गीय हरिश्चंद्र बिराजदार मामाचे दोनपट्टी उभारच्या कार्यामध्ये 21 वर्षाचा भारत देशामध्ये महाबली नावाने ओळखला जाणारा शेरा पैलवान आणि इंटरनॅशनल पैलवान मिर्झा राणाची प्रेक्षणीय कुस्ती होते. शेरा सहज उभारलाय सहज शेरा पैलवान शेरा पैलवान मिर्झा पैलवान ये पुरुषों की कुस्ती रंगेले या कुस्ती छोड़ी नहीं जाती. कुस्ती आर पारी होगी. ओ मिर्झा मिर्झा शेतीची कुस्ती खेळायचा अनुभव आहे आणि वारे वा शेरा ओ शाळेचा विशाल बाण आणि आनंद शेरा मिनिटाला उत्कंठ वाढवणारी कुस्ती आहे. सहज शिवून घेतला हे प्रसंगीचं कौतुक आहे. एकदा माझी सर्वांना विनंती असं हनुमान राया म्हणजे शेतकरी आहेत आणि ते शंभू महादेव आहेत. हात वर करा सर्वांनी एकदा भजन बलिदानची गोष्ट करू. हात वर करा सर्वांना माझी विनंती आहे. सर्वांनी हात वर करा. बोलो बजरंग बली. भारत माता की देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परमप्रतापी एक शंभू राजा था. भावाला विसरा गावाला विसरा देवाला विसरा पण छत्रपती संभाजी महाराजांना कदापि विसरू नका. एकदा त्यांचा जी गोष्ट करूया. छत्रपती संभाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की अवघ दुमदुम प्रसंगी अवघाची रंग एक झाला रंगी रंगा श्रीरंग. इथं गट नाही तट नाही जात नाही पंत नाही भेद नाही भाव नाही. मध्ये सर महाराष्ट्राचे कुस्ती मैदान हे पोर्तुगीजचे कुस्ती मैदान हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक आणि एक नंबरचं जंगी कुस्ती मैदान आहे. महाराष्ट्राच्या लाल मातीच्या कुस्ती मैदानातलं पोर्तुगीज जंगी मैदान आहे त्याबद्दल 2 वर्ष सांगतो. महाराष्ट्राच्या लाल मातीच्या इतिहासातील सुवर्णपान म्हणजे माझं गाव पोर्तुगीज. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावकऱ्यांच्या एकीचं शिस्तबद्ध नियोजनाचं आणि उदंड अशा दातृत्वाचं कुस्ती मैदान म्हणजे गाव पोर्तुगीज. वाय पोर्तुगीज वाय पोर्तुगीज वाय शेराव माते महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाविदेशातील दिग्गज महिलांनी गाजवलेलं कुस्ती मैदान म्हणजे माझं गाव पोर्तुगीज. आणि तितक्याच उंचीचा सन्मान पैलवानाचा सत्कार व कुस्तीवर प्रेम करणारं गाव म्हणजे माझं गाव पोर्तुगीज. वाय पोर्तुगीज वाय पोर्तुगीज. कुस्ती मैदानासाठी ज्यांनी दाखवतो दाखवलं अशा सर्व कुस्ती निर्णयांचं समस्त गावकरी मंडळी पोर्तुगीज व शंभू महादेव उत्सव कमिटीच्या वतीनं पूर्ण एकदा आभार मानतो. त्यांना धन्यवाद देतो. कुणी तनानं कुणी मनानं कुणी धनानं कायनं वाचेनं बोला. महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख आपल्याला विनंती करतो आपला इनाम मिळण्यासाठी स्टेज बघायचे आणि 3 नंबरच्या कुस्तीचे पैलवान भूपेंद्र आजनाला दी हिंद केसरी. आपको सूचना की जाती है आपका इनाम लेने के लिए आप स्टेज पे आ जाइए पैलवान भूपेंद्र जी आजनाला. मिर्झा पाठीमागे जायचा प्रयत्न करतोय पण शहराच्या मगर मिट्टीत काही चालू नाही. तसेच ते कुस्ती मैदान महाराष्ट्र भारत देश तसेच संपूर्ण जगात ज्या कुस्ती मल्ल विद्या युट्यूब चॅनल द्वारे प्रसारित केलं जातं त्या कुस्ती मल्ल विद्या युट्यूबचे संस्थापक वस्त्रात गणेश मानवडे यांचे देखील शंभू महादेव उत्सव कमिटी व समस्त गावकरी मंडळी पोर्तुगीजच्या वतीने त्यांना आभार मानतो. धन्यवाद देतो. कुस्ती 30 मिनिटात संतोष भाऊ आणि गोविंद तात्या हे दोघे निकाल लावणार आहेत. 3.5 लाख रुपये मोजलेले कुस्तीमध्ये शंभू महादेवाचा हा प्रसाद भूपेंद्र आजनालाच्या इनाम देण्यासाठी आलेले आहेत. जगुला काम केलं कुस्तीचा इनाम द्यायचा आहे. अजून 36 मिनिट किती मिनिटाचा
वक्त किसी का इंतजार नहीं करता 30 मिनिटांमध्ये काही वेळ भूतकाळात जमा झालेली आहे आणि मिर्झा पटाला बसलेला आहे सहज चेहरा सोडून तीन घेतला नंबरच्या कुस्तीत एखाद्या वेळेस जगभरात कामले होते यांच्या वतीने या कुस्तीचं इनाम गोपलेंद्र जालनाला हिंद केसरी यांना देण्यात येते. दोघांना मिळून 320 किलो वजन आहे बरं का वाले. जर त्या बॅरिकेड वर गोळ्या खाली येऊन पडला खाली चपाती त्यामुळे जपून बसा. आपल्याला सुचत नसतंय मी एवढ्याला बसला काय येणार होती. उमेदवार आठवडे आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. उमेदवार आठवडे 3 नंबरच्या कुस्तीचा इनाम केवळ आमच्या हस्ते देण्यात येते. फोटोग्राफरांना विनंती आहे फोटो काढायचा आहे. महाराष्ट्रातून उपस्थित असलेले सर्व कुस्ती शौकीन शाबाश एकी पटापट कुस्तीला गिरला शाबाश कवळा बिलवा शिवला बसला खाली आता मिर्झा आणि शेरा काय करतात बघू. आता शेरा पाठीवर बसून काय करतोय धरलोय तर मगरी मिठी पूर्ण बसून आहे हाताची. चेहऱ्याला सुद्धा कपडे शिवताना त्रास होत असेल. संतोष भाऊ मी तुमची तब्येत किती केव्हा जवळ बघितली पण असली परत होती असं वाटलं नव्हतं. संतोष भाऊ गौरवची तब्येत बघावी चंद्रनाथ पाटलाची तब्येत बघावी काय गोविंदा ठेव तब्येत होती बजेट पोलिसांची तब्येत होती संतोष भाऊ गौरवची. ते बिस्किट असले तर ते होते पोटाला आणि तेव्हा मानव बसले पण काय चाललं ना मानवर खडी करून बसले चेहरा सुनामी लाट आलेली उठून जर गेलं शाबाश उठा लागला शेरा उठला उठला की शेरा काय वाढवाय कवळ आहे 21 वर्षे वयाच्या 21व्या वर्षी ज्ञानेश्वर भाऊंनी या पुणे जिल्ह्यात आळंदीमध्ये इंद्रायणीच्या काठी संजीवन समाधी घेतली आहे. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. वयाच्या 16व्या वर्षी 9,000 रुपये दिल्या आणि वयाच्या 21व्या वर्षी संजीवन समाधी घेतली. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. पुणे जिल्ह्यात शिवळी केला तिथं छत्रपती शिवरायांचा जन्म झाला. पुणे हे ऐकीचं जे विद्येचं माहेर त्यामध्ये हवेली तालुक्यात प्रसंगी आहे गाव. सर्वात मोठी बाजारपेठ इथं कांदा या गावात पिकतो. अख्खा महाराष्ट्र कांद्याची प्रेरणा त्या महाराष्ट्रात देतो. प्रसंगीचा कांदा प्रसिद्ध आहे. अजय शेठ ही प्रसंगी गाव भारताला कांदा पुरवठा. आपका इनाम गिन के लीजिए. नहीं गिन के लीजिए पहला आपका इनाम गिन के लीजिए. धन्यवाद. त्या प्रसंगीमध्ये जे पूर्ण ते केलं जातं प्रसंगी एकमेव गाव एकीचं इनाम हँडलवर छापला जातो तोच पहिला नंबर पोहोचवला जातो. शाबाश शाबाश मिर्झा शाबाश मिर्झा शेवा शिव छत्रपती पुरस्कार विजेते आदरणीय गोविंदाच्या पवार या कुस्तीचं पंच म्हणून काम पाहतात. ही कुस्ती सोडली जाणार नाही याची प्रेक्षकांनी आणि पंचांनी देखील नोंद घ्यावी. गाव करेल ते पहलवान शेरा गुजर और पहलवान मिर्जा ईरान. ये फुरसिंगे का कुश्ती दंगल मैदान है. क्या कुश्ती छुड़ाई नहीं जाती. 8 बार की कुश्ती होती है. केले पहलवान चलिए कुछ करके दिखाओ कुछ बन के. उद्या दिनांक 26 मार्च 2026 रोजी शंभू महादेव उत्सवानिमित्त फडतरी माळा या ठिकाणी भव्य दिव्य एक आदत व एक बैलगाडा चक्री मैदानाच्या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तरी या स्पर्धेचा आपण लाभ घ्यावा. सुनील साळवे आपल्या ग्रामस्थांच्या वतीने विनंती आहे पाण्याची सोय करा. सुनील साळवे
पाण्याची सोय करा. ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला पुन्हा चेक विनंती. मिर्झा म्हणतोय कुस्ती करो बैल, शाबाश. कुस्ती करो. या कुस्ती छूटेगी नहीं. तुम्हारे ही जंगल में आपके कुस्ती आप पर हो जाएगी. कुस्ती छूटेगी नहीं. लढो. शेरा म्हणतोय भलं भलं गेलं होत खात. किती झटाचे तेवढं झट म्हणतोय. एखादा असा भात्यातलं बांध काढावा शेरा. हा मराठी हिंदीमध्ये थोडं साधारण मी कळतंय शेराला. गवळाय हो अजून त्याला 4 वर्ष पक्वता येईल. वयाची 18 ते 25 एवढी उमेदीची वेळ असते. त्यामध्ये मनगटात बळ यायला सुरू होते. अचानक काही वाटते की माझं वर्ष 15 वर्ष पूर्व महाराष्ट्र केसरी व्हावं, हिंद केसरी व्हावं, ऑलिम्पिकला सुपर हेवी गटामध्ये जावं. तसं नाही होत. एक वेळ जी ती माणसाच्या जीवनामध्ये भरत असतात. त्यामध्ये 18 ते 25 विषय यायला सुरू होतात. त्यामध्ये जवानी येते. त्या जवानी तपश्चर्येत राहिला. इंस्टाग्राम नाही ठेवलं, पावलेगावच्या गावात नाही गेलं, जीवनाला सुरू होतंय. तपश्चर्या राहिली पाहिजे, गुरुनिष्ठा पाळली पाहिजे. तालमीतून गावाकडे गेला की महिन्यात 2-2 महिने परत तालमीकडे नाही. गाव कोणीकडे आहे तालीम कुस्ती मध्ये घ्या. पंचांना विनंती. घडणार नाही. जीवनामध्ये जीवन जगत असताना तुम्हाला ज्या वाटेनं जायचं आहे, जो रस्ता झाला त्या रस्त्यानं जर आबा माणूस गेला तर 100% जीवनाचा मार्ग सापडतो. जोसेफ जॉर्डन नावाचा पैलवान असा शेरासारखा आहे. क्युबा नावाचा देश आहे आणि त्या देशातला पैलवान सातत्यानं 24 वर्ष गिरकोमन कुस्ती स्पर्धेमध्ये फ्री स्टाईलचा जगातलं पदक आणतो. गिरको म्हणतो. हुसेन बोल्ट नावाचा क्युबा देशाचा हुसेन बोल्ट जमैका एक बेट आहे. तिथला खेळाडू सातत्यानं 16 वर्ष संतोष भाऊ पदक घेऊन आला. तुम्ही फार मोठे पैलवान होता. जीवनामध्ये मी पुरुष गावचा आहे, स्वर्गीय बाळाराव पिशेकच्या गावचा. ज्या गावात अख्ख्या देशाची कुस्ती रोज बोलली जाते. संतोष गौरव पैलवान सारखा, गोविंद सारखा पैलवान या भारतात आणि महाराष्ट्रात झाले. हरिश्चंद्र बिराजदार मामा सारखा एक तपस्वी माणूस गोकुळ वस्ताद तालमीला वस्ताद म्हणून राहिले. त्याचं फळ 2002 ला 2003 ला दत्ता गायकवाड पैलवान भरत मेघाणीला हरवलं. पैलवान गोविंद तात्या, अर्जुन काकासाहेब पवार, राहुल नाना आव्हाड सारखा पैलवान, संतोष भाऊ गोड सारखा पैलवान, विकी बनकर पैलवान. पुणे जिल्ह्याला पहिली गदा मिळाली. संदीप बारगोले पैलवान, त्यांचाच पट्टा. इतर नाव सारखे चंद्रा सिंगे, रवींद्र पाटील बांगे. पहिली गदा पुणे जिल्ह्याला रघुनाथ पवारांनी मिळवून दिली. 76 हिरामन बनकर, 2 पिता पुत्र आहेत. 76 आणि 2009 विक्की बनकर. राहुल गावो बिराजदार मामांचे पट्टे. तिसऱ्या वेळेला मिर्झानं कब्जा घेतला. नव महाराष्ट्र तालीम संघाचे वस्ताद पैलवान सचिन आवळे सर यांना विनंती आहे की आपण स्टेजवर यायचे. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली 1 मे 1960 ला. आणि हो 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 वादळा दिवा लावायचा प्रयत्न करतोय मिर्झा. पण शहराच्या पुढं ती सुनामी लाट आहे आणि पाया पडतोय. शहरा किती नम्र आहे बघा. वाजवा गीता आहे शहरासाठी. याला नम्रता असतात. नाहीतर काही पोरांना छटाक 2 छटाक वजन वाढली, काकत पॅन्ट आली नसेल फिरते. हे मला बोलायचं आणलंय. मधने सर आला या गावाला तुमच्या माझी गुळी करू आहे, पण गुण नक्की येतोय. अशी नम्रता पाहिजे. जे अंगी मोठे पण आहे आता नाट्यतेनं. शाबाश शाबाश. जंगली रमी पे आओ ना महाराज. बरं झालं आबा बंद केलंय. वाट लागली काय काय पोरांची. ते बोलले एक पोरगा आमच्या 90 लाख रुपये 3 दिवसात घालवून ऑनलाईन रमीवर. मी चांगलं बोलतोय. हातासाठी तुम्हाला कुणाचं डिप्रेशन जाईल, कुणाची बीपी शुगर नीट होईल, पण मनोरंजनासाठी मी बोलत नाही. वस्तुस्थिती सांगतो.
आकाशातला पाण्याचा थेंब जर गटारीत पडला, पाय धुतण्यायोगी पाणी राहत नाही. तोच पाण्याचा थेंब जर केळीच्या पानावर पडला, सकाळच्या पाणी सूर्यबिंब चमकला, मोत्यासारखे दिसतंय. तोच पाण्याचा थेंब जर शिंपल्यात पडला तर प्रत्यक्षात मोती बनतो. तोच पाण्याचा थेंब जर तव्यावर पडला, काही सेकंदात पाणी भस्म होत आहे. तुम्ही उदबत्तीच्या बाजारात गेला की सुगंध येणार, मिरच्याच्या बाजारात गेला की शिंका येणार. संगतीचा परिणाम सांगतोय. म्हणून सदा संगती सज्जनाची घडावी. जीवनामध्ये जीवन जगत असताना वाय वा वाय वा सकार घर 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 फिरायला लागलंय. वाय वा शाबाश. शेरा तुम भारत का शेर हो, इस हिंदुस्तान का तो शेर हो. तू शेरा पहलवान मिर्जा तुम अपने मेहमान हो. म्हणजे सर चक्कर आली. आता मी काय करणार, धरू मिर्झाला चक्कर आली. मिर्झाला पण शेराला काही झालं नाही. मिर्झा मध्ये आता मी कसं धरू. मध्ये सरचं आता काय राहिले. ये शेरा पहलवान और मिर्जा पहलवान एक फुर्सती का कुश्ती दंगल है. या कुश्ती छोड़ी नहीं जाती, आर पार की होती है. या इनाम भी अलग होता है, वसूल भी अलग होता है. जितना भी मांगो उतना दिया जाता है. लेकिन कुश्ती छोड़ी नहीं जाती. कुश्ती तो नहीं छूटेगी. तात्या जी बोलिए. संतोष भाऊ बोला, त्यांना निर्णय लावून घ्या. तुम्ही महान आहात. या कुस्ती मैदानासाठी प्रथमच निवेदक म्हणून बारामतीचे आदरणीय मधने सर, पंढरपूरचे मधने सर यांनी उत्कृष्ट अशा प्रकारचं निवेदन केलं. त्याबद्दल शंभू महादेव उत्सव कमिटी फुरसुंगी व समस्त ग्रामस्थ मंडळी फुरसुंगी यांच्या वतीने त्यांना धन्यवाद देतो. तर आपला सन्मान देण्यासाठी आपण खाली यायचे. प्रेक्षकांना विनंती आहे, भारतातली एक नंबरची तगडा कुस्ती मैदानावर चालू आहे. पैलवान शेरा गुजर पंजाब विरुद्ध पैलवान मिर्झा इराण. सर्वांनी शांततेत कुस्ती पाहिजे. 3,50,000 रुपये इनामाची कुस्ती. कैलासवासी मच्छिंद्र शांताराम कामटे सिंह साहेब यांच्या स्मरणार्थ ही कुस्ती. ऍडव्होकेट मच्छिंद्र ओंकार मच्छिंद्र कामटे प्रथम उपनगराध्यक्ष फुरसुंगी रेवाची उरुळी व कामटे परिवाराच्या वतीने कुस्ती लावण्यात आलेली. धन्यवाद मंडळ सर. अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचं नियोजन आज आपण या कुस्ती मैदानासाठी केलं. कुस्ती करो पहिलं कुस्ती. पैलवान मिर्झा. प्रेक्षकांना विनंती आहे की भारत देशातील ही सर्वात तगडी कुस्ती आहे. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे. सर्वांनी शांततेत कुस्ती पाहायची आहे. उचल उचल पहलवान कुश्ती कीजिए, पहलवान कुश्ती करो. यह कुश्ती आर पार होगी, छूटेगी नहीं. हिरो
तेच चला परिवार फुलसुंगी गाव राज्यातले दिग्गज गाव कला क्रीडा साहित्य शिक्षण कृषी सामाजिक औद्योगिक या क्षेत्रामध्ये इंग्लिशिव गाव या गावामध्ये सालाबादप्रमाणे याही वर्षी कुस्त्याचं मैदान आणि त्या मैदानामधली सर्वात मोठी कुस्ती 3.5 लाख रुपये इनामाची आखाड्यामध्ये सुरू आहे. पहिलवान शेरा गुजरात आणि मिर्झा अशी बलाढ्य कुस्ती. प्रेक्षकांना नम्र विनंती, अतिशय प्रेक्षणीय कुस्ती या मैदानावर शेवटची चालू आहे. 3,50,000 रुपये नावाची कुस्ती आहे. प्रेक्षकांना विनंती आहे की आपण आहे त्या जागी बसून घे. पहलवान शेरा गुजर कुस्ती कीजिए. पहलवान मिर्जा ईरान. शेरा गुजर मिर्जा ईरान या कुश्ती छोड़े नहीं जाती, कुश्ती आर पार की होगी. सर्व प्रेक्षकांना विनंती, अतिशय प्रेक्षणीय आणि देशातली 1 नंबरची मोठी कुस्ती लागलेली आहे मैदानावरती. दुपारी 1 वाजल्यापासून ही कुस्ती मैदान अतिशय शांततेत चालू आहे. शेवटच्या कुस्तीचा देखील आपण लाभ घ्यावा. बोला पॉइंट वर घ्यायची. सुनो हा घ्या. ज्यांचा इनाम आहे ते उपनगराध्यक्ष ओमकार कामटे, ऍडव्होकेट ओमकार कामटे हेही सांगतायत पॉइंट वरती कुस्ती घ्या. पॉइंट वर घेतल्याशिवाय निकाल लागणार नाही, कारण की कर्नाटक मध्ये अशीच कुस्ती झाली होती, काउंटर कुस्ती झाली, परंतु पॉइंट वरती शेवट निकाल लागला. पॉइंट वरती कुस्ती लागलेली आता शेरा आणि मिर्झा अशी कुस्ती परत गुलावती लागलेली आहे. शाबास. बार बार पटा जाण्याचा प्रयत्न आहे पहिलवान मिर्झाचा आणि शेरानं वरती उंचीचा फायदा घेऊन हप्ती बांधण्याचा प्रयत्न केला होता, तो असफल झालेला आहे. गुण कोणाकोणावरती घेणार आतापर्यंत गुणाची कुस्ती बघितली तर मिर्झा ईरान 3 धरून आणलंय आणि आता मात्र आता मिर्झानं गोल वसूल केलेला आणि अशा पद्धतीने मिर्झा ईरान हा गुलाम